नमस्कार, मैं धर्मेंद्र दुबे और हमारी खास पेशकश मुंबई की आवाज में आपका बहुत स्वागत है। मैं मौजूद हूं उस व्यक्तित्व के यहां पर, मैं मौजूद हूं उस शख्सियत के यहां पर जिसने बेहद बड़ा नाम कर दिखाया। महाराष्ट्र के शिल्पकार अण्णा भाऊ साठे के घर पर, जो घाटकोपर वेस्ट में मौजूद है। मैं आपको आज बहुत बड़ा मुद्दे से जो है दिखाना चाहता हूं, मिलाना चाहता हूं। ये वो शख्सियत है जिन्हें राष्ट्रीय लेवल पर स्मारक बनाने की बात की गई, लेकिन आज तक ऐसा नहीं हुआ है। यहां तक कि उनका जो घर है उसकी भी कंडीशन इतनी बुरी है कि यहां के रहने वाले जो लोग हैं वो शर्मसार हो उठे हैं महाराष्ट्र सरकार से, केंद्र सरकार से। बहुत सी बातें हैं, बहुत से लोग भी हमारे साथ जुड़े हैं। इस पूरे मसले को लेकर हम आपके सामने इस वक्त मौजूद हुए हैं। फिलहाल मैं उनके घर पर मौजूद हूं, लेकिन यहां पर जगह की कमी के चलते जो लोग हमसे बात करना चाहते हैं वो यहां पर मौजूद नहीं हो पाए। लेकिन मैं उन सभी लोगों से आपको रूबरू जरूर कराऊंगा। यहां पर रहने वाले उनके समाज के लोग, उनके साथी जो बचपन से ही यहां पर रहते आ रहे हैं, और अण्णा भाऊ साठे को लेकर के किस तरीके से वो जो बहुत गंभीर देखे जा रहे हैं, ये आपको दिखाना चाहेंगे। देख सकते हैं किस तरीके से एक बड़ी संख्या में अण्णा भाऊ साठे को जो पसंद करते हैं लोग, जो उन्हें प्यार करते हैं, मोहब्बत करते हैं, वो सभी के सभी यहां पर मौजूद हैं एक बड़ी संख्या में। आपको बताएं कि मनसे ने इस बात को उठाया है, राष्ट्रीय लेवल पर स्मारक बनाने की बात की गई है। नगर सेवक दिलीप मामा लांडे जो हैं उन्होंने आयोजन किया है, नेतृत्व में उनके काफी बड़ी संख्या में लोग यहां पर मौजूद हुए हैं। चलिए उनसे ही जानते हैं। सर, राष्ट्रीय स्मारक बनाने की बात की गई है, अचानक ही जो है एक बड़ा आयोजन आपकी तरफ से हो गया है, ऐसा क्या कुछ सोचा आपने? नाही, राष्ट्रीय स्मारक बनवणे हा फक्त नेते लोकांच्या घोषणा आहेत, काही केलं नाही। मी या ठिकाणी या विभागाच्या नागरिक समस्या पाहत असताना अण्णाभाऊ साठेंचं राहतं घर पाहिलं। लोकांनी सांगितलं या ठिकाणी लाद्या बसवा, शौचालयाचे दरवाजे बसवा, परंतु ज्यावेळी मी पाहिलं की अण्णाभाऊ साठेंच्या घरालाच दरवाजा नाहीये, त्यावेळी त्याची वस्तुस्थिती पाहिली की त्याच्या परिस्थितीमध्ये असे होते की सर्व पत्रे तुटलेले होते। मी गेले अनेक वर्ष या ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त, जयंतीनिमित्त येतो, परंतु कसं त्या ठिकाणी शासनाचं महामंडळ आहे, बोला शासकीय निधीतून इथं काम होईल म्हणून मी आजपर्यंत विचार करत होतो। परंतु ज्यावेळी पाहिलं मी की संपूर्ण अण्णाभाऊ साठेंच्या फोटोवरती पाणी गळतंय, खाली गटराचं पाणी वरती घरात आहे, दरवाजा नाहीये, ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर माझ्यामधला आदरणीय राजसाहेबांनी शिकवलेलं समाजाबद्दल प्रेम, आदरणीय राजसाहेबांनी समाजाची दिलेली शिकवण, ही माझ्याकडे असलेली शिकवण, आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजाबद्दल असणारं प्रेम, अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल असणारी श्रद्धा, हे सर्व डोळ्यात ठेवून त्या ठिकाणी हे असं राहतं घर, जे गेले अनेक वर्ष हे महाराष्ट्र शासन अण्णाभाऊ साठेंच्या नावावरती महामंडळ आहे, करोडो रुपयाचा निधी आहे, परंतु त्यातले 5-10 लाख रुपये घरासाठी रिपेअर करण्यासाठी वापरू शकत नाहीये। या नालायक सरकारला एवढं पण समजलं नाहीये। म्हणून या ठिकाणी मी समाजसेवक म्हणून आदरणीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे घराचं संपूर्ण नूतनीकरण हे महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून करायचं ठरवलं आणि आज ते पूर्ण केलेलं आहे। काल जयंतीला सर्व लोक या ठिकाणी आली, शासनाची काही लोक आली, नालायकपणे माल खाली घालून निघून गेले, परंतु या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं वास्तव्य होतं। अण्णाभाऊ साठेंनी याच ठिकाणी बसून फकीरा लिहिलेली आहे, जी संपूर्ण जगाला माहित आहे। वारणेचा वाघ याच ठिकाणी लिहिलेला आहे, चिरागनगरची कथा याच ठिकाणी लिहिलेली आहे, हे सर्व कादंबऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत, याच ठिकाणी दिव्याखाली बसून ह्या लिहिलेल्या आहेत। त्या घरात लाईट नव्हती, ही परिस्थिती आज आहे। आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे घर आहे त्यांचं राहतं घर, हे घर अतिशय चांगल्या पद्धतीचं समाजासमोर ठेवलेलं आहे, समाजाला करून दिलेलं आहे की जेणेकरून तरुण पिढीला अण्णाभाऊ साठेंची आठवण राहिली पाहिजे। अण्णाभाऊ साठेंनी समाजासाठी काय केलं, अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं, याची जाणीव तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी हे वास्तू आम्ही महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून नूतनीकरण केलेले आणि ती समाजासमोर ठेवलेली आहे। या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची बहीण आहे, पुतणी आहे, त्यांनी पाहिलं की गेले अनेक वर्ष त्या इथे राहतात, अनेक लोक आली, फक्त आश्वासन देतात, पण कोणी काय केलं नाही, सांगा तुम्ही। चलिए इनसे ही बात करते हैं। आपका नाम सबसे पहले बताइए। मेरा नाम लक्ष्मी यशवंत साठे है। ये जो है साठे जी की बहन है, इनसे बात करते हैं। क्या कुछ मांग होगी, क्या कुछ कहना है? बेटी है। आप बेटी हैं, बताइए क्या कहेंगे आप? घर मांगता है मेरे को और मेरा सारा मांगता है मेरे को, बस। अभी ये जो घर की हालत बहुत खराब थी, यहाँ पर लाइट नहीं थी, खराब होती,
पानी ऊपर से ऐसा धार लगता था। नहीं तो यहाँ पे मंत्री वगैरह आते होंगे, आपने उनसे बात की आता कभी? है, सब लोग आते हैं, पर कौन बना रहे, बनाए ही नहीं। अभी उनकी जयंती थी, काफी लोग आए होंगे, बात किया आपसे कुछ? मेरे साथ नहीं कोई बात किया। आप कौन भी नहीं, मेरे को कोई नहीं है, खाली मेरा पिताजी गया गया। पेन्सिल मला बसायला पाहिजे। आप कुछ कहना चाह रही हैं, बताइए। आता इथं लोक येऊन जातातच, महिन्यात 2 डाव 3 डाव येऊन जातात. ते काय घर बांधत नाही. ते हा म्हणते ते हा आम्ही सरळ करणार, मार्ग बांधणार, असं करणार तसं करणार. कोण करू शकत नाही, खाली बघून जातात. ह्या लोकांनी चांगलं केलं साठे कंपनी. ये कंडीशन है, आप भी बचपन से जो है साठे साहब को देखते आए हुए हैं और इस घर की कंडीशन भी आपने देखी है, बहुत कुछ आपने देखा है सालों में, क्या कुछ कहेंगे? बहुत बहुत जमाने से अण्णाभाऊ साठेची ही कर्मभूमी आहे. अण्णाभाऊ साठेंनी इथं भरपूर साहित्य लिहिलं. फकीरा, माकडीचा माळ, चिरागनगरची भूताशी, अनेक साहित्य, 13 कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंनी या घरात लिहिल्यात. परंतु इथले जे राजकारणी, जे पूर्वपार राजकारणी जे आहेत, त्यांनी इकडे बिलकुल लक्ष दिले नाही. फक्त यायचं, जागा खरेदी केली आणि गेले परत. अतिशय दयनीय अवस्था होती. मामांनी आता सांगितलं, अतिशय दयनीय अवस्था होती. परंतु सर्वप्रथम लक्ष मामांनी, दिलीप मामा लांडे आमचे विभागाध्यक्ष आहेत मनसेचे, त्यांनी प्रथम लक्ष देऊन सगळे डागडुजी करून घेतली आणि अगदी म्हणजे त्याचं नूतनीकरण दिलं. त्याबद्दल समाजातर्फे मामांचं आणि मनसेचं आम्ही हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. बिल्कुल, और जानने की पूरी कोशिश करेंगे कि आखिरकार भीतर का क्या हाल है। मामा, मैं आपसे जरूर ये दरखास्त करूंगा कि आप प्लीज मेरे साथ में चलिए और एक बार अंदर के जो हाल हैं वो दिखाई, बाकी यहाँ रहेंगे। मैं थोड़ी देर में फिर से लोगों के सामने आऊंगा। मैं दर्शकों को जरूर ये बताना चाहूंगा कि नगर सेवक दिलीप मामा लांडे को साथ में हम ले जा रहे हैं और देखने की पूरी तरीके से कोशिश करेंगे कि जो साठे साहब है उनका घर का दृश्य इस वक्त कैसा है और पहले कैसा था। ये जो है गेट देख रहे हैं आप, फूलों से सजा हुआ पूरा का पूरा ये स्थान है, क्योंकि कल इनकी जयंती थी। काफी नेतागण, मंत्रीगण यहाँ पर मौजूद हुए थे आशीर्वाद ग्रहण करने के लिए। सबसे पहले ये जो स्मारक है, मैं तस्वीरों से आपको दिखाना चाहूंगा। ये स्मारक यहाँ पर बनाई हुई, मामा इसके लिए आप क्या कुछ कहेंगे स्मारक को लेकर के? स्मारक फक्त हे कुठेतरी लोकांच्या, समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे. कारण आपण पाहिलं असेल, खरी वास्तू या ठिकाणी आहे. या ठिकाणी संपूर्ण गळत होतं. इथं पत्रे पण नव्हते. हे पत्रे आणि हे अँगल आता बसवलेले आहेत. या वास्तूमध्ये इथं ज्या ठिकाणी स्मारक ठेवलेलं आहे, इथं संपूर्ण घाण होती. इथं गटाराचं पाणी खाली निघत होतं. या ठिकाणी कुठेतरी सरकारची लाज वाटवण्यासाठी हे या ठिकाणी स्मारक बसवलेलं आहे. आपण पहा ना, त्यांची वास्तू या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी हे जे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे राहत होते. या अण्णाभाऊ साठे राहत्या घरामध्ये हे संपूर्ण इकडे गटाराचं पाणी होतं, संपूर्ण वरून गळत होतं. परंतु कुठला राजकीय पुढारी किंवा शासकीय माणूस या ठिकाणी आलेला नाहीये. फक्त त्यांच्या नावावर ते महामंडळ स्थापन केलं आणि करोडो रुपयाचं भ्रष्टाचार चालू आहे. समाजाला काय पैसे मिळत नाहीयेत. समाजाच्या नावावर येणारा निधी कुठं जातो हे मला माहित नाहीये. फक्त मला अण्णाभाऊ साठेंच्या घराबद्दल बोलायचे. अण्णाभाऊ साठे ज्या घरात राहत होते त्या घराचं साधं रिपेअर करू शकत नाहीत. आणि हे अण्णाभाऊ साठेचा या ठिकाणी फोटो होता पूर्वीपासून. या ठिकाणी संपूर्ण वरून गळत होतं. हा फोटो आता मी नवीन आणून बसवलेला आहे. हे संपूर्ण या ठिकाणी खाली एक गटाराचं पाईप आहे. गटाराचं पाणी या घरात येत होतं. शेजारच्या घरामध्ये येणारी लोक, जे दर्शनासाठी परगावातून लोक यायची, खेडेगावातली लोक यायची, वाटेगावची लोक यायची, राहायला बाजूला घर होतं. त्या घरात पण घाण पडलेली होती. संपूर्ण वरून गळत होतं. छत नव्हता, पत्रे तुटलेले होते, दरवाजे नव्हता. अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेचं घर आहे. ज्यांच्या नावावर तुम्ही लालबत्तीची गाडी घेऊन फिरता, ज्यांच्या नावावर तुम्ही समाजाला धूळफेक करून सत्ता भोगता, त्या अण्णाभाऊ साठेंचं घर रिपेअर करू शकत नाहीये. लाज वाटली पाहिजे सरकारला आणि लाज वाटली पाहिजे समाजाच्या नावावर नेतागिरी करणाऱ्यांना. मी या ठिकाणी समाजासाठी, अण्णाभाऊ साठेंसाठी त्या घराचं रिपेअरिंग केलं. आपण पाहिलं असेल कशा पद्धतीने चांगलं करून घेतलेलं आहे. आणि संपूर्ण घराचा खर्च हा महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून झालेला आहे. आदरणीय राजसाहेबांच्या तर्फे झालेला आहे. बिल्कुल, ये जो वो जगह है जहां पर बैठ करके साठे साहब ने एक से एक जो है किताबें लिखी हैं। विदेशों में भी इनका स्टैचू लगा है। क्या कहेंगे, रशिया में इनका स्टैचू लगा है, स्मारक बनाई हुई है। विदेश को पता है कि साठे साहब की इंपॉर्टेंस क्या है, लेकिन इंडिया में नहीं ये पता चल पा रही है। ज्या कर्मभूमीमध्ये राहिले, ज्या महाराष्ट्र शासनाला संपूर्ण रशियामध्ये नाव करून दिलं,
साता समुद्रापलीकडे नाव गेलं. अशा अण्णाभाऊ साठेंचं स्मारक या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये होत नाहीये, ही समाजाला खंत आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे स्मारक आम्हाला जरी करता आलं नाही पाहिजे तरी आम्ही महाराष्ट्र विमोचन सेनेच्या माध्यमातून त्यांचं राहतं घर हे अतिशय चांगल्या पद्धतीने समाजासमोर करून दिलेलं आहे. आणि समाज हा संपूर्ण आमच्या बरोबर आहे. समाजाच्या सेवेसाठी अण्णाभाऊच्या असणारी आमची श्रद्धा म्हणून आदरणीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी हे त्यांचं घर आम्ही रिपेअर केलेलं आहे. बिल्कुल, आइए तस्वीरों से आपको दिखाते हैं किस तरीके से साठे साहब का ये घर था, यहाँ पर वो रहा करते थे। लेकिन अभी तक जो हमारी सरकार है, प्रशासन है, उनकी आंखें नहीं पहुंच पाई है। यहाँ पर लोग बैठे हुए थे, साथ ही साथ अब ये एक दूसरा कमरा दिखाएंगे साठे साहब का, जहां पर वो जो है सोया करते थे, आराम करते थे और एक बड़ी तादाद में जो उनके लोग थे, उनको चाहने वाले, वो यहाँ पर मौजूद होते थे। ये तस्वीर आप देख रहे हैं किस तरीके से साठे साहब को सम्मानित किया गया है। इसके साथ ही ये भी तस्वीर आप देख रहे हैं कि जो नेतागण थे, वरिष्ठ नेता हमारे देश के, उनके साथ में इनकी ये तस्वीर है। इस तरीके से जो है साठे साहब की बात करें तो एक शिल्पकार के रूप में उनके नाम से उन्हें जाना जाता है और मुंबई के भी कई चौक जो हैं उनके नाम पे हुए हैं। आप ये बताइए कि क्या आपने कभी इस तरीके की शिकायत नहीं की, महाराष्ट्र को जागने की कोशिश नहीं की? महाराष्ट्र सरकार जागण्यासाठी या ठिकाणी समाजाने अनेक आंदोलन केली, अनेक लोक आली या ठिकाणी. मला वाटतं शरद पवार साहेब येऊन गेले, अजितदादा येऊन गेले, त्याच्यानंतर ढोबळे नावाचे कोण मंत्री होते ते येऊन गेले, परंतु फक्त या ठिकाणी समाजाला खोटी आश्वासनं दिली आणि फक्त या ठिकाणी समाजाला सांगितलं की आम्ही स्मारक बनवतोय, आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनवतोय, परंतु या ठिकाणी आजपर्यंत काही झालेलं नाहीये. आज तुम्ही पाहताय साधा रूम त्यांचा राहती खोली रिपेअर करू शकत नाहीत, तर स्मारक काय बनवणार आहेत? परंतु या महाराष्ट्रामध्ये आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर मनसेतर्फे या मराठी माणसाचं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे चांगलं बनवण्यासाठी मी स्वतः समाजाच्या वतीने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आदरणीय राजसाहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी स्मारक बनवण्यासाठी आग्रह धरणार आहे. राष्ट्रीय स्मारक की मांग है, बहुत से लोग हैं, साठे साहब के समर्थक हैं जो उन्हें प्यार करते हैं, वो भी बाहर मौजूद हैं। यहाँ जगह कमी की होने के कारण यहाँ लोग नहीं आए, लेकिन फिर से उनके पास चलते हैं, लोगों से जानने की कोशिश करते हैं। फिर से एक बार आज याद करना बेहद ही जरूरी है साठे साहब को, क्योंकि उनकी जयंती बीत चुकी है। लोग यहाँ पर बड़ी तादाद में आए, लेकिन किसी ने भी इस बात पर ध्यान नहीं दिया, फिर चाहे वो मंत्री हो या फिर कोई भी हो। एक अहम सवाल जरूर उठता है कि स्थानीय आमदार यहाँ के जो हैं वो भी मनसे से ही हैं, तो आपको नहीं लगता कि उनको भी आगे चल के इसके लिए कुछ करना चाहिए था? नाही, कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचं या ठिकाणी स्मारक समिती आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी या ठिकाणी सांगत होती, शासन या ठिकाणी सांगत होतं की नाही आम्ही या ठिकाणी हे शासनाच्या वतीने रिपेअर करतोय, म्हणून स्थानिक आमदारांनी केलेलं नाहीये. परंतु शासन बाजूला ठेवलं, आमदार बाजूला ठेवले, नगरसेवक बाजूला ठेवले, खासदार बाजूला ठेवले. आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने मनसेचं एक कर्तव्य म्हणून समाजाबरोबर असणारा मनसे ह्या समाजाला दाखवून दिलं की जरी सरकार तुमच्या बरोबर नसेल, जरी नेते लोक तुमच्या बरोबर, राजकीय नेते लोक तुमच्या बरोबर नसतील, सरकार जरी त्या ठिकाणी राहिलं असेल तरी महाराष्ट्र सेना तुमच्या बरोबर आहे हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच हे वास्तू महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून बनवलेलं आहे. बिल्कुल, तस्वीरों से आपको दिखाएंगे कि किस तरीके से आप देख रहे हैं सामने के ये जो है झुग्गियां हैं घाटकोपर पश्चिम की, चिराग नगर इलाके से नाम से इन्हें जाना जाता है। ये झुग्गियां हैं, बीच में चलने भर का रास्ता तक नहीं है। ऐसी स्थिति में जो है साठे साहब रहते थे और बहुत ही ऊंची संगति, बहुत ही ऊंची सोच उन्होंने दिखाई और इसी झुग्गियों के बीच में आप देख रहे हैं किस तरीके से उनका ये घर था, लेकिन अभी भी पूरे बना नहीं है। फूलों से इसे सजाया गया है, इसलिए इसकी सुंदरता देखी जा रही है। मनसे की तरफ से पूरा का पूरा फिलहाल नेतृत्व किया गया है। कई लोग इस वक्त देख रहे हैं हमारे साथ जुड़े हुए हैं अलग अलग मुद्दों पर बात करने के लिए। काका, आपसे जानेंगे, आप भी यहीं पर रहते हैं? हाँ, यहीं रहते हैं। व्यापारी हैं आप यहाँ के? हाँ जी, जरूरी। साठे साहब को भी आपने देखा होगा। हाँ। और उनको सोना होगा, उनके साथ भी होंगे, कैसे याद कर रहे हैं उनको? उनको दिल से याद करते हैं, लेकिन क्या है कि कोई गवर्नमेंट को इसको ध्यान देती नहीं है, और जो देते हैं तो ऐसे लाने मामा जैसे इनको जो कर्मचारी है जो मेहनत करते हैं वो सब मेहनत किया है, तब ये सबको लेके करो, कुछ करो, इनके लिए कुछ करना जरूरी है। क्या लगता है आपको, क्या होना चाहिए? होना चाहिए, जो मेहनत कर रहे हैं उनके लिए होना चाहिए। ऐसा जो आदमी देश का क्रांतिकारी आदमी था, जैसे जैसे आदमी नहीं थे वो क्रांति, जैसे हमारे श्याम कृष्ण वर्मा, ऐसे ये भी क्रांतिकारी थे।
ये भी एक क्रांतिकारी है। आज हमारे रामकृष्ण वर्मा मांडवी में कितना स्मारक बना दिया बड़ा बड़ा है। क्या करते हैं लोग, क्या किया? ऐसे क्रांतिकारी को कुछ न कुछ आगे करना चाहिए, पीछे अपने को मेहनत करना चाहिए। आपका भी ये कहना है, आप भी यहाँ व्यापार करते हैं? हम लोग ये सब एक ही बात है। अच्छा, साठे साहब को आपने खुद भी देखा था, उनसे कभी बातचीत? हम नहीं देखा। नहीं, बिल्कुल। और भी कई लोग यहाँ पर जो है मौजूद हैं लगातार साथ में चर्चा करने के लिए। आप जो है साठे साहब की फैमिली से ताल्लुक रखते हैं, क्या कुछ कहेंगे, क्या कुछ डिमांड होगी? माझं नाव अनिल विष्णू साठे, माझं गाव वाटेगाव. मगाचपासून इथे बऱ्याच लोकांनी जे सांगितलेलं आहे ती पूर्ण वास्तुस्थिती आहे आणि जे काही घडतंय त्याबद्दलच सांगितलेलं आहे. इथं आजपर्यंत नेते आले गेले, त्यांनी नुसतं अण्णाभाऊंचं नाव वापरलं आणि आपल्या राजकारणातल्या पोळ्या भाजून घेतल्या आणि स्वतःचा स्वार्थ साधला. परंतु मामांनी सांगितलेलंच आहे, बरेचसे म्हणजे मोठमोठे नेते आलेत, त्यांचं नाव घेणार नाही, पक्षाचं नाव घेणार नाही, पण आज तो इश्यू नाही. परंतु मामा जेव्हा इथे आले, हे घर अत्यंत बिकट परिस्थितीत होतं. पाणी गळत होतं, गटाराचं पाणी आत जात होतं, दरवाजे खिडक्यांचा पत्ता नव्हता. परंतु मामांनी कुठली पोस्टरबाजी, भाषणबाजी, पक्षाचं लेबल न लावता इथे चांगलं विधायक काम इथं केलेलं आहे आणि आमच्या तमाम मातंग समाजासाठी हे घर आज इथं खुल्लं करून देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल प्रथम मी मामांचे, मनसे परिवाराचे आभार मानतो. इथं अण्णाभाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही प्रत्येकाची भावना आहे. इथं माझा म्हणजे आता मी जाणार नाही, जास्त बोलणार नाही, परंतु माझ्या समाजाची लोक आहेतच आहेत. परंतु इथं माझे राहणारी स्थानिक माता भगिनी, हिंदू मुस्लिम बांधव आहेत. त्यांना संगती घेऊन, त्यांना विचारात घेऊन अण्णांना अभिप्रेत असलेलं आंतरराष्ट्रीय रीतीचं स्मारक इथं व्हावं ही तमाम मातंग समाजाच्या वतीने आणि इथं जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींच्या वतीने विनंती करतो. जय महाराष्ट्र. राष्ट्रीय स्मारक की बात है, महिलाएं भी हमारे साथ में एक बड़ी संख्या में जुटी हैं, आप क्या कहना चाहेंगे? नमस्कार, माझं नाव उर्मिला अनिल साठे आहे. आज इथे आम्ही 40 वर्षाचं आमचं वास्तव्य आहे आणि मी अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईकच आहे. पण आज इतके वर्ष झाले इथे सर्व नेते येतात, आपली भाषण देतात आणि कोटींच्या वार्ता करून इथे जातात की ह्या एवढा कोटी, एवढा निधी आहे, एवढं हे करायचं आहे, इथे आम्हाला स्मारक बांधायचं आहे, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बांधायचं आहे. अण्णाभाऊ साठेंचं नाव घेऊन आज ते आमचे नातेवाईक असताना आम्हाला त्यांचा आदर आहे, आम्ही त्यांचा ठेवा आमच्या मनातच जपून ठेवलेला आहे. परंतु हे जे लेखी होतं ते कुठपर्यंत पोहोचतं हे आम्हाला माहित नाहीये. आज या घराची स्थिती अशी होती, आज आम्ही लहान, माझं बालपण इथे गेलेलं आहे. आज मी इथे पाहिलेलं होतं की इथे पत्रे, पावसाचं पाणी वगैरे, इथे गटार वगैरे, आमची मुलं इथेच खेळतात, लहानाची मोठे आम्ही झालो, आमची मुलं इथेच लहानाची मोठे होणार. पण आमचं एक स्वप्न होतं की आमच्या इथे अण्णाभाऊ साठे म्हटलं की ही चिरागनगर पूर्ण जाणतं की अण्णाभाऊ साठे म्हटलं की चिरागनगर येतं. पण ह्या चिरागनगरमध्ये त्यांची कर्मभूमी जिथे झाली, त्यांनी जे त्यांचं वास्तव्य इथे जे आहे, तिथे त्यांची कर्मभूमीमध्ये त्यांचं स्मारक तयार व्हावं हे आम्हाला मनापासून वाटत होतं आणि लहानपणापासून हे करत होतो आम्ही. पण इथे जे वास्तव्य आम्ही पाहिलेलं आहे की इथे हे पत्रे तुटलेले आहेत, पाणी गळतंय पावसाचं, इथे गटारं वाहून चाललेली आहेत आणि इथे जे त्यांचं मंदिर व्हायला पाहिजे, आज त्या ठिकाणी इतका कचरा, इतकी घाण आणि अशा ठिकाणी इथे लोक राहतात. आम्ही तिथे वास्तव्य करतो. पण आज गेले 2 महिने आज मी इथे बघते की मामांनी इथे येऊन पाहणी केली, दिलीप मामांनी इथे येऊन पाहणी केली. त्यांनी सर्व इथे पाहिलं की वास्तव्य स्थिती काय आहे आणि त्यांनी इथे येऊन स्वतः इथे पुढाकार घेऊन त्यांनी हे सर्व डागडुजी करून ठेवलेली आहे. आणि अण्णाभाऊ साठेंचं जे आहे स्मारक, त्याला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद केलेला आणि आमच्या मातंग समाजाला इथे खरंच ही कवाडं उघडी करून दिलेली. आज मी मामांचे आणि या इथे जमलेल्या सर्व भगिनींना आणि माझ्या बांधवांतर्फे मी मामांचे आभार मानते की त्यांनी आज निदान आम्हाला आमचं मंदिर तरी उघडं करून दिलेलं आहे, आमचा देव दाखवलेला आहे आज त्यांनी आम्हाला. और भी लोगों से बात करेंगे. तुम्हाला काय बोलायचं आहे असेल तर बोला. आप बताइए साठे साहब को. आप बोलिए. कहना तो बहुत कुछ चाह रही हैं लेकिन किसी वजह से कह नहीं पा रही. और भी हमारे साथ कई लोग. ताई, तुम्ही सांगा, साठे भाऊसाठी तुमची काय मागणी आहे? भाऊ साठेंनी खूप परिस्थिती गरीबात काढली. पहिली म्हणजे मेन गरीब परिस्थितीतून मुंबईला आल्याच्या नंतर आपलं राहण्याचं ठिकाण त्यांनी धुंडल्याच्या नंतर तिथं त्यांनी जोपर्यंत जवान होते तोपर्यंत आपलं छपर ठीक केलं. ते एकदा म्हातारे झाले, वारले, तिथं पाणी जायचं, घर तुटलेलं, बाया माणसं लगवीला जा, पोरं हागायला जा, हे खिंडार बनलेलं होतं. काय ह्या खिंडारामध्ये ह्या माणसांनी
दिलीप मामाने मेहनत घेऊन स्वतःचे 2 रुपये खर्च करून त्यांनी ही बनवलं आणि बनवून ही दुनियाला दाखवलं. तसंच ही दुनियाला दाखवणार आणि ह्यांना मदत कराय सर्वजण ही पब्लिक पाहिजे. बस, धन्यवाद. की तस्वीर आपको दिखाते हैं। अन्ना भाऊ साठे जो हैं उनके घर के पीछे का दृश्य है। देख सकते हैं किस तरीके से बेहाल पड़ा हुआ है, लेकिन मनसे द्वारा इसका पुनर्वसन करने की पूरी तरीके से कोशिश की गई है और कहीं ना कहीं सफलता हासिल जरूर हुई है, लेकिन फिर भी राष्ट्रीय स्मारक बनाने की जो मांग है वो पूरी तरीके से नहीं हो पाई है। तुम्हाला काय बोलायचंय तर बोला साहेबांसाठी। हां, तुम्ही बोला चला। मी, माझं नाव आहे रफिक शेख. मी इथे आज माझे वडील 70 वर्ष झाले मी राहायला आहे. आणि मी त्यांच्या काकेत, अण्णाभाऊ साठेंच्या काकेत मी खेळलेलो आहे. आणि असं आहे का लोकांनी, मी पुण्याचा राहणार आहे, पुण्यामध्ये बाहेर सर्व एवढं नाव आहे त्यांचा. आज कोणाला सांगितलं मी तिथे राहतोय तर लोक बोलतात असं खरी गोष्ट आहे. तर ह्या मामांनी येऊन यांना एवढं हे सर्व बनवलं आहे. सर्व बाकी कोण फक्त बोलून जातात, फक्त हेच करतात. आम्ही त्यांना बघितले, समोरचा डोळ्यांनी बघितलं त्यांना, अमर शेखला त्यांच्या बरोबर दोघांना आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं. ते येत होते इथे येऊन अण्णाभाऊ साठे जवळ अशी बस घेऊन, कुऱ्हाड डोक्यावर 7 फूट होते. कोणाला पण विचारा ना, अण्णाभाऊ साठेंचा काय कोण करत नाही, फक्त येऊन सांगतात. मामांनी येऊन सर्व काम अजूनपर्यंत यांचं केले. बस एवढंच माझं. आपकी क्या मांग क्या होगी अभी राष्ट्रीय स्मारक को लेकर के? आपकी मांग जायज है? हा, ते हे सर्व जरा त्यांचं चांगलं झालं पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. बस. बिल्कुल, और भी कई लोग हमारे साथ मौजूद हैं। पहले आप ही बताइए कि किस तरीके से आप इस पूरी चीजों को देखते हैं। राष्ट्रीय स्मारक होना चाहिए या नहीं होना चाहिए, क्या लगता है आपको? रशिया जैसा कंट्री ने, देश ने जो उधर अन्नाभाऊ का स्मारक बनाया है, इंटरनेशनल लेवल पर उनका अगर कितना बड़ा ख्याति है तो उनका स्मारक इधर होना ही चाहिए। रशिया जैसा कंट्री अगर इंटरनेशनल लेवल पर उनका अगर इतना चर्चा है, उनका नाम है पूरा देश में है, महाराष्ट्र का लेवल में पूरा महाराष्ट्र का नाम पूरा देश में इंटरनेशनल लेवल में अच्छा किया है, तो उनका स्मारक इधर होना ही चाहिए। विदेश में भी उनके स्मारक बना दिए गए हैं, लेकिन फिर भी इंडिया को समझ में नहीं आ रही वो चीज, क्या कहेंगे? वही तो दुख है, वही लड़ाई चालू है दिलीप मामा के माध्यम से, मनसे के माध्यम से, राज साहब के आशीर्वाद से वही हमारा कोशिश चालू है कि स्मारक कितना जल्दी होए। आपको बता दें कि कुछ दिनों पहले ग्रांट रोड स्टेशन के जस्ट बाहर ही जो है वॉल का बनाया हुआ है, स्काई वॉक बनाया हुआ है, बकायदा झुमरू की तरह बनाया हुआ। वहां पर भी एक चौक रखी हुई थी, साठे साहब के ही नाम पे वो चौक थी, और स्थानीय जो विधायक हैं वहां के, उन्होंने भी कांग्रेस सरकार के खिलाफ आंदोलन किया था, उद्घाटन नहीं करने देंगे, ये सारी चीजें वहां पर की गई थी। आपको लगता है कि जायज है इस तरह से सरकार का ये सारी चीजें करना? कुछ त्यांचं काही पण खरं नाही आहे सरकारचं. सरकार फक्त इथं येतं, पोस्टरबाजी करतं, आम्ही हे करू ते करू, सगळं स्काय वॉकला इंटरनॅशनलला नाव देणार, हे करणार, फक्त ते नाव कागदावरच राहिलेलं आहे. आणि जे स्मारक ज्या ठिकाणी पाहिजे, ज्या ठिकाणी त्यांचं कर्मभूमी, जिथं 35 कादंबऱ्या 1.5 दिवसाच्या शिक्षणामध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिहिल्या, त्याच कर्मभूमीला कोण बघत नाहीये आणि हे लोक मोठे मोठे दर्जाचे नावं देणार म्हणतात. काही यांचं खरं नाहीये. आमचे विभागाध्यक्ष मनसेचे सन्माननीय आदरणीय दिलीप मामा लांडे यांनी ही वास्तुस्थिती पाहिली आणि ती पाहिल्याच्या नंतर त्यांनी इथे बघितलं की ज्या व्यक्तीने एवढं महाराष्ट्राला योगदान दिलं, त्या व्यक्तीच्या घरामध्ये असं गटराचं पाणी, पत्रे घालतायत, हे त्यांनी पाहिल्याच्या नंतर आदरणीय दिलीप मामा लांडेंनी ते मनापासून मनावर घेतलं आणि हे मनापासूनच काम केलं. त्याबद्दल आदरणीय विभागाध्यक्ष दिलीप मामा लांडे यांचे स्थानिक रहिवाशांच्या वतीने, संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो. आणि या ठिकाणी मोठं असं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं, ही एक मी कलाकार म्हणून आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने आणि मातंग समाजाच्या वतीने की जगाला कळू द्या की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या आणि महाराष्ट्राला योगदान दिलं आणि त्यांचंच या ठिकाणी भव्य दिवस स्मारक व्हावं, एवढीच अपेक्षा बाळगतो, दुसरं काही नाही. चलिए जाते जाते आखिरी में कुछ समय ही बचे हैं, सबसे ही जानेंगे के बाद एक आखिरकार क्या कुछ मांगने की। मामा, जाते जाते आप कुछ क्या मांगनी करना चाहेंगे? सरकार सामने है, दर्शक सारे देख रहे हैं, मंत्रीगण भी इस पूरे हमारे शो को देखेंगे, क्या कुछ कहना चाहेंगे आप? नाही, मी या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आशीर्वादाने, अण्णाभाऊ साठेंबद्दल असणारं प्रेम, समाजाबद्दल असणारी आस्था म्हणून एक फुलाची पाकळी म्हणून त्यांची वास्तू या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहे. परंतु या समाजाने संपूर्ण आदरणीय राजसाहेबांवरती आशीर्वाद ठेवून, विश्वास ठेवून या महाराष्ट्राची सत्ता आदरणीय राजसाहेबांच्या हातामध्ये दिल्यानंतर गेले अनेक वर्ष हा समाज ज्याची मागणी करत आहे आणि ते करायला पाहिजे, तर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक या ठिकाणी करून घेण्यासाठी मी समाजाबरोबर राहून
आदरणीय राजसाहेबांकडे मागणी करून हे त्यांच्या समाजाची मागणी आणि अण्णाभाऊ साठेंचं स्मारक या मुंबई शहरामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्याच ठिकाणी पूर्ण करून घेण्यासाठी मी प्रयत्न करेल। बिल्कुल, ये हैं स्थानीय विभाग प्रमुख मनसे से, जिन्होंने पूरी कोशिश की कि अन्नाभाऊ साठे के घर का पुनर्वसन किया जाए। इनकी पूरी तरह से कोशिश है कि सरकार का जो दरवाजा है वो खटखटाया जाए, सरकार की आंखें खोली जाए कि आखिर क्यों नहीं राष्ट्रीय स्मारक जो है बनाने की सोच है उनकी, वो उस काम को क्यों नहीं पूरा कर रहे हैं। अन्नाभाऊ साठे जिन्हें शिल्पकार माना जाता है महाराष्ट्र का, कई ऐसे लेखनी उन्होंने लिख दी है जिसे पढ़कर युवा पीढ़ी आगे बढ़ती है, लेकिन उनके इस सम्मान को बिल्कुल भी नहीं माना जा रहा। एक छोटी सी झुग्गी में रहने वाले अन्नाभाऊ साठे, जिन्होंने विश्व स्तर पर अपना नाम बनाया, उन्हें भूलती जा रही है सरकार। बातें कहीं होती है, अधिवेशन में भी इस मसले को लेकर के चर्चा उठी थी, लेकिन फिर भी उनको लेकर गंभीरता से कोई भी चर्चा नहीं की गई है। करोड़ों रुपए की लागत भी पास की गई है, बावजूद इसके आपने अभी खुद ही देखा तस्वीरों से क्या माहौल है यहाँ का। अन्नाभाऊ साठे अगर जो है यहाँ पर इस वक्त होते तो बेहद ही शर्मिंदा होते। साथ ही साथ यहाँ पर जो रहने वाले उनके लोग हैं, जो उनका परिवार है, पानी चू रहा है पतरे से, उनके जो है बारिश में परेशान है। आप देख ही रहे हैं मानसून में बारिश की क्या परेशानी है। ऐसे में मनसे नगर सेवक द्वारा जो है पुनर्वसन तो यहाँ पर किया गया है, लेकिन फिर भी उनके साथ साथ यहाँ के सभी लोगों की ये डिमांड है कि अगर राष्ट्रीय स्मारक बात की गई है महाराष्ट्र सरकार ने, तो क्यों नहीं पूरी करती, और करना ही चाहिए, जल्द से जल्द करना चाहिए। पूरी कोशिश है लेमन न्यूज के माध्यम से ये सारा संदेश हम जो है सरकार तक पहुंचाए। फिलहाल मुझे दीजिए इजाजत। कैमरामैन मुकेश राउत के साथ धर्मेंद्र दुबे, लेमन न्यूज, मुंबई। Global